आपल्या चॅनलवर चर्चा तुमची आमची हे सदर आता खऱ्या अर्थानं शिखराकडे जात आहे. अनेक सदस्य याला पूर्णपणे पाहत आहेत आणि आपल्याशी चर्चा पण करत आहेत. याबरोबरच त्यांना चर्चा तुमच्या आमची या विविध विषयाबद्दल खूप आवड निर्माण झालेली आहे. ते छंदानं ते वाचतात आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रियासुद्धा फोनवर कळवतात. मंडळी, सर्वप्रथम मी त्याबद्दल करून मी तुमचं ऋण व्यक्त करतानाच काल एक वेगळ्या ताईचा फोन आला होता, ज्या साधारणपणे थोड्याशा वयस्कर असाव्यात. ते असं म्हणाले की माझं नाव, गाव आणि माझं वय सांगू नका, परंतु माझा एक प्रश्न आहे, तो मात्र त्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे. आणि ताईचं कौतुक करीत मी तिला म्हणतो की होय, तुमच्या कुठल्याही नावाचा उल्लेख या एपिसोडमध्ये होणार नाही. आणि आता आपण तुमच्या प्रश्नाकडे वळूया. ते असं म्हणतात की माझा स्वभाव जरा तापट आहे आणि आता मला कळायला लागले की हा तापडपणा काही कामाचा नाही. तर मला काय करता येईल जेणेकरून माझा स्वभाव शांत होईल? प्रश्न खूप छान आहे. आणि मंडळी, खरं तर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं आणि आपण त्यांना विचारावं की होय, मला यशस्वी होण्यासाठी काय करावं. त्या पद्धतीने ताईंनी हा प्रश्न विचारला आहे आणि तिचं कौतुक करावं लागेल की अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो, परंतु एवढ्या धाडसानं ते विचारत नसतात. म्हणून ताई, पहिल्यांदा तुमचं कौतुक. आणि आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया. जर तुमचा स्वभाव थोडासा रागीट, तापड किंवा जास्तीचा तापड असेल तर मात्र तुम्हाला खालील गोष्टींचा फायदा होऊ शकतो. एकतर तुम्हाला ध्यान करावं लागेल, ज्याला मेडिटेशन म्हणता येईल. ते कुठल्याही देवाचं किंवा धर्माचं नाही आहे, ते तुम्हाला शांत होण्यासाठी कामाला येईल. एकतर खोल असा श्वास घ्यावा लागेल आणि त्यानंतर श्वासावर नियंत्रण आणायला प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला व्यायामासारखा छंद जोपासावा लागेल. व्यायाम तर जोपासावा लागेलच, पण छंदसुद्धा जोपासता आले पाहिजेत. आणि सकारात्मक विचार जर तुम्ही करायला लागलेत तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. शिवाय तुमची पुरेशी झोप होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुमची झोप पुरेशी होत नाही, त्याही वेळा कधीकधी त्रासही तुमच्या बोलण्यातून जाणवते. मंडळी, आता आपण विचार करूया की श्वास घेण्यामध्ये नेमकं काय करता येईल. एकतर जेव्हा राग येईल ना, तेव्हा काही मिनिटासाठी तुम्ही शांत ठिकाणी जाऊन बसा. खोल श्वास तुम्ही घेत चला आणि अशा वेळा खोल श्वास घेतल्यानंतर तो नाकाने घ्यायचा प्रयत्न करा आणि तो तोंडाने सोडा. तो आवाज तुम्हाला जाणवला पाहिजे, म्हणजेच मन शांत व्हायला मदत होते. दुसरा मुद्दा आहे की स्वतःला वेळ द्यायला शिका तुम्ही. बरेच जण खूप व्यस्त व्हायला लागतात आणि सुरुवातीला असं त्यांना वाटतं की बाबा हळूहळू मी या चक्रातून बाजूला होईन, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर माझे प्रश्न कमी होतील, मुलं झाल्यानंतर प्रश्न कमी होतील, मुलं मोठे झाल्यानंतर प्रश्न कमी होतील, मुलांची लग्न झाल्यानंतर प्रश्न कमी होतील, मी एकदा आजोबा झालो तर प्रश्न कमी होतील, मी एकदा पणजोबा झालो तर प्रश्न कमी होतील. परंतु सातत्यानं मनुष्य हा एकदम बाजूला निघत नाही. तुम्हाला त्यासाठी स्वतःला वेळ द्यायची सवय असली पाहिजे. म्हणजे आहे त्या परिस्थितीतून थोडा काळ दूर जा. ज्या वेळा तुम्हाला राग येतो त्यावेळा थोडं फिरा इकडे तिकडे, शांत होऊन विचार करा की माझ्या रागावण्यानं नेमकं काय होणार आहे. रागावण्यानं कधीच कुठला फायदा होत नाही, परंतु आपला तोटा मात्र होऊ शकतो. आपणाला आजारसुद्धा जडू शकतात किंवा समोरच्याच्या मनातसुद्धा आपल्याबद्दल सद्भावना राहणार नाही, ह्याची खात्री करा. दुसरा मुद्दा आहे पुढं व्यायाम आणि छंद. तुम्ही व्यायाम आणि छंद जोपासले तरीही तुम्हाला मन शांत करता येतं. यासाठी ज्याला एक्सरसाइज आणि हॉबीज असं म्हणतात, म्हणजेच या बाबीनं सुद्धा तुम्ही शांत प्रवृत्तीचे होऊ शकता. तुम्ही नियमित व्यायाम करत जा. तुम्हाला व्यायामाची सवय असेल तर उत्तमच. व्यायाम करत नसाल तर किमान चालणे, मग काही दिवसानंतर धावणे, योग करणे, या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमची शारीरिक तंदुरुस्ती वाढवली की तुमचं मन शांत व्हायला मदत होऊ शकते. म्हणजेच त्यामुळं तुमचा मनावरचा ताण कमी होतो आणि कमी होत असलेल्या ताणामुळं सुद्धा तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवता येतं. कधीकधी मात्र तुम्हाला आवडणारं संगीत ऐका, आवडणारं पुस्तक वाचा किंवा तुम्हाला निसर्गात फिरायला जायची सवय असेल किंवा पर्यटनाला जायची सवय असेल तर त्याचाही तुम्ही आस्वाद घ्यायला शिका. हळूहळू या सवयीमुळं सुद्धा मन शांत होतं. शिवाय सकारात्मक विचार करा. तुम्ही एखाद्या गोष्टीच्या बाबतीत पटकन तुम्हाला राग आला किंवा ताकदपणा स्वभाव म्हणून तुम्ही खूप रागावले तर त्यामुळं होणाऱ्या सगळ्या गोष्टी एक मुळीच फायद्याच्या नाहीत. त्या संपूर्णपणे तोट्याच्या आहेत, त्या अडचणीच्या आहेत, त्या त्रास देणाऱ्या आहेत. त्यामुळं तुम्ही सकारात्मक विचार करा आणि त्यावरचा दुसरा पर्याय शोधायला प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही न रागावतासुद्धा तुमच्या मनातलं काम हळूहळू होईल. आणि कधीकधी ते झालं नाही तरी हरकत नाही, याचा सुद्धा मनाला एक विश्वास देऊन ठेवा. दिवसभराची दगदग, वाढतं वय, अनेकदा आजारपण आणि कधीकधी आपण खूप स्वतःला एखाद्या विशिष्ट विषयाला वाहून घेतो, त्यामुळं सुद्धा दिवसभर आपल्यावर ताण पडत असतो. मग अशा वेळेला पुरेशी झोप जर तुम्हाला घेता आली
तुम्हाला शांतपणे पुरेशी झोप घेता आली तरी तुमचा बराच ताण कमी होतो, हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. कधी कधी तुम्हाला तुमच्या मनाच्या विरोधात एखादी घटना घडते, एखादी गोष्ट घडते, एखादी बाब घडते आणि मग तुम्ही मनातून खवळले जाता, रागावले जाता. तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या वागणुकीतून तो राग दिसायला लागतो. तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करायला शिका, त्या मनात ठेवू नका. मनातल्या भावना मनात ठेवण्यामुळं शारीरिक आजार होतील, मानसिक ताण पडेल, परंतु खूप मोठा फायदा होत नाही, किंबहुना तोटाच होतो. म्हणून विश्वासू मित्राजवळ आपल्या भावना व्यक्त करा, जो आपल्या भावनांचं भांडवल करणार नाही. शिवाय कुटुंबातील एखादी व्यक्तीसुद्धा जी आता समजदार आहे तिला पण ते सांगत जा, जेणेकरून तुमच्यावरचा ताण कमी होईल. किंवा असं दोन्हीही घडत नसेल तर कागदावर ते लिहित जा आणि त्यावर विचार करत जा, त्यामुळेही तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला बऱ्याचदा असं वाटतं, शेवटचा मुद्दा आहे, तुम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की हे असं होणं शक्य नाही, माझ्या स्वभावात बदल होणं शक्य नाही, हे घडू शकत नाही किंवा समोरचे सुधारू शकत नाहीत. असं मुळीच समजायचं कारण नाही. तुम्ही तुमच्या विश्वासाला आव्हान द्या. तुम्ही बदलू शकता. समोरच्या व्यक्ती हळूहळू बदलतील आणि समोरच्या व्यक्ती बदलल्या नाही आणि तुम्ही जरी बदललात तरी समाजामध्ये आणि जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. म्हणजेच स्वभाव बदलणं हे खूप सोपं नाही, ते हळूहळू आहे, पण बदलता येतं, रागावर नियंत्रण करता येतं आणि जीवन सुखी करता येतं, तुमचं आणि दुसऱ्याचं सुद्धा. मंडळी, हेही घडलं नसेल तर तुम्ही एखाद्या समुपदेशकाशी चर्चा करून तुमच्या रागावरचं नियंत्रण आणू शकता. म्हणजे रागावर नियंत्रण आणलं तर सर्व काही सुखी होईल. मंडळी, खूप छान. ताईचं अभिनंदन. कारण हा प्रश्न ताईंचा असला तरी तो प्रातिनिधिक आहे. अनेकांना अनेक कारणानं राग येतो आणि तो राग नाही आला पाहिजे, तो राग येऊ नये यासाठी त्यांनी मांडलेला प्रश्न उत्तम आहे. चला, आजच्या दिवसापुरतं एवढंच. आज येणाऱ्या प्रश्नाबद्दल आपण उद्या चर्चा करूया. मंडळी, एक छोटीशी विनंती. अद्यापर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आवडलेल्या प्रत्येक व्हिडिओ खालीच लाईक करायला शिका, प्रतिक्रिया द्यायला शिका आणि यासोबतच तुमच्या मित्रांसाठी हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा शिका. चला तर, मी तुमची रजा घेतो. आजचा मी तुमचा होस्ट कमलाकर सावंत आणि तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.